Hello friends, Pankaj Duroli here. Now in continuation with previous video, in this video I will going to talk about non-contiguous memory allocation. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये हा पार्ट बघितलेला आहे की जेव्हा आपण मेमरीवर डेटा स्टोअर करतो तर ऑपरेटिंग सिस्टीमचा त्याच्यामध्ये की रोल असतो की आपल्याला डेटा कुठल्या फॉर्ममध्ये स्टोअर करायचा, राईट. ही मेथड आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीमकडनं इम्प्लिमेंट करायला मिळते. तर पहिल्या मेथडमध्ये आपण कंटिन्युअस मेमरी ॲलोकेशनमध्ये हा प्रॉब्लेम झाला होता की तिथे एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन हा इश्यू आपल्याला बघायला मिळत होता. एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशनमध्ये काय होतं की जर आपल्याला वेगवेगळ्या मेमरी लोकेशन्सवर डेटा स्टोअर करायचा असेल तर तो आपल्याला स्टोअर करता येत नाही. कारण मेमरी सिस्टीममध्ये जनरली हा प्रॉब्लेम असतो की आपल्याला जे मेमरी लोकेशन्स आहेत तर ते लोकेशन कंटिन्युअसली प्रॅक्टिकली अवेलेबल नसतात. तर आपण आधीच्या मेथडमध्येही हा पार्ट बघितला होता की कंटिग्युअस मेमरी लोकेशनमध्ये दोन मेथड्स आहेत, फिक्स साईज आणि व्हेरिएबल साईज. आणि त्या मेथड कशा वर्क करतात तो पार्ट मी मागच्या व्हिडिओमध्येच क्लिअर केला होता. आता जो एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला बेसिकली नॉन कंटिन्युअस मेमरी अलोकेशन ही स्कीम यूज करावी लागते, राईट. आणि त्याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत. पहिली आहे मेमरी पेजिंग आणि दुसरी आहे मेमरी सेगमेंटेशन. तर त्यातली जी मेमरी पेजिंग मेथड आहे तर ती मी ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर मेमरी पेजिंगमध्ये जनरली काय असतं की जेव्हा सी पी यू हा मेमरी सिस्टीमकडनं डेटा फेच करत असतो, राईट, तर सी पी यू हा जनरली एक लॉजिकल ॲड्रेस क्रिएट करत असतो. तो लॉजिकल ॲड्रेस फक्त सेकंडरी मेमरीवरचाच डेटा ॲक्सेस करू शकतो. कारण सी पी यूचं हे अझम्पशन असतं की आपल्याला एकच मेमरी अवेलेबल आहे आणि ती आहे सेकंडरी मेमरी सिस्टीम. परंतु आपण काय केलेलं आहे की एक मेमरी हायरार्की क्रिएट केलेली आहे. म्हणजे आपल्या कम्प्युटरमध्ये फक्त सी पी यू आणि सेकंडरी मेमरी एवढाच पार्ट नाही आहे. कारण सेकंडरी मेमरीवरनं डेटा फेच करणं हे खूप डिफिकल्ट असतं आणि हे ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे. त्याचं सिम्पल रिझन तर हे आहे की एकतर मेमरी स्पेस खूप जास्त असतो. तर मेमरी स्पेस जर जास्त असेल तर आपल्याला डेटा फेच करायला, राईट, नक्कीच जास्त वेळ लागणार आहे. कारण आपल्याला तो बाईट ऑफ लोकेशन जो आहे तर तो लोकेट करायला वेळ लागणार आणि फेच करायला वेळ लागणार. एवढं ते सिम्पल लॉजिक आहे. तर मग जेव्हा सी पी यू हा लॉजिकल ॲड्रेस जनरेट करतो, राईट, हा पार्ट आधीही डिस्कस झालेलाच आहे, फक्त ह्या कन्सेप्टशी रिलेटेड आहे त्याच्यामुळं परत एकदा सांगतोय की लॉजिकल ॲड्रेसला फिजिकल ॲड्रेसमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं, राईट. आणि तो पार्ट मेमरी मॅनेजमेंट युनिट करतो आणि तिकडे ऑपरेटिंग सिस्टीमचाही मेजर रोल असतो. आता आपल्याला जनरली एक आपलं सध्या इथे एक्सपेक्टेशन एवढंच आहे की आपल्याला जो डेटा आहे तो नॉन कंटिग्युअस फॅशनमध्ये सेव्ह करायचा आहे. याचं सगळ्यात पहिलं रिझन हे आहे की मेमरी सिस्टीम ही प्रॅक्टिकली डेटा नॉन कंटिग्युअस फॅशनमध्ये स्टोअर करते. कारण जेव्हा आपण मेमरीवर डेटा स्टोअर करतो तेव्हा सगळे मेमरी लोकेशन्स हे कंटिन्युअसली अवेलेबल नसतात. असं होऊ शकतं की काही मेमरी लोकेशन्स अवेलेबल आहेत तर काही मेमरी लोकेशन फील्ड आहेत किंवा अनयुज्ड आहेत किंवा ते करप्टेडही असू शकतात. तर त्याच्यामुळं प्रॅक्टिकली आपल्याला जो डेटा आहे तर तो नॉन कंटिन्युअस फॅशनमध्ये सेव्ह करावा लागतो आणि त्याच्यामुळंच आपण नॉन कंटिन्युअस फॅशनमध्येच डेटा फेच करणंसुद्धा एक्सपेक्टेड आहे. आणि त्याच्यामुळंच आपण मेमरी पेजिंग ही मेथड यूज करतो. मेमरी पेजिंगमध्ये ऑलरेडी आपल्याला हा पार्ट माहिती आहे की आपण जेव्हा सेकंडरी मेमरीमधून प्रायमरी मेमरीमध्ये डेटा पाठवतो तेव्हा तो मेमरी पेजिंग ह्या टेक्नॉलॉजीनी पाठवतो, राईट. आता नॉन कंटिग्युअस मेमरी ॲलोकेशन ह्या स्कीममध्ये आपण आता सगळ्यात पहिले हा कन्सेप्ट बघूयात की आपण डेटा मेमरीमध्ये स्टोअर कसा करतो. कारण आपल्याला जर सी पी यूला डेटा जर फेच करायचा असेल
तर आपल्याला हा पार्ट माहिती आहे की तो अज्युम तर करतो की माझ्याकडं एकच मेमरी अवेलेबल आहे आणि ती सेकंडरी मेमरी अवेलेबल आहे जिथून मला डेटा फेच करायचा आहे. परंतु CPU डेटा येतो कुठून? प्रायमरी मेमरी सिस्टीममधून, राईट. कारण हा पार्ट तेवढंच क्लिअर आहे की सेकंडरी मेमरीमधला डेटा हा प्रायमरी मेमरीमध्ये येतो, राईट. आणि प्रायमरी मेमरीमधून तो डेटा CPUला पाठवला जातो. प्रायमरी मेमरी किंवा मेन मेमरी ही फास्ट मेमरी असते आणि तुमचे प्रोसेसर्सही फास्ट असतात. त्याच्यामुळं प्रायमरी मेमरी ही रिसेप्शनचं काम करते, राईट. आणि त्याच्यामध्ये काय होतं की सेकंडरी मेमरीमधला डेटा हा प्रायमरी मेमरीमध्ये आलेला असतो, जो डेटा प्रोसेसरला रिक्वायर्ड असतो. प्रोसेसरला रिक्वायर्ड डेटा कुठला असतो? असा डेटा की जो डेटा ओपन करायचा, रन करायचा कमांड हा युजर देत असतो. युजरनी ज्या ज्या डबल क्लिक्स करून जे जे ॲप्लिकेशन्स ओपन केलेले आहेत तर तो डेटा हा प्रोसेसरला फेच करायसाठी लागत असतो. आणि तो डेटा सेकंडरी मेमरीमधनं फेच करणं हे खूप डिफिकल्ट काम आहे, कारण त्याला खूप वेळही लागतो. तेवढा वेळ प्रोसेसरकडं नसतो. त्याच्यामुळेच तो डेटा तो मेमरीकडनं घेतो. आता आपल्याला हे बघायचं मेमरी पेजिंग लर्न करण्याच्या आधी की आपला डेटा सेव्ह कसा आणि कुठल्या फॉर्ममध्ये होतो आणि कुठल्या मेमरीमध्ये होतो. तर ह्या दोन डायग्राम जर तुम्ही बघितले असतील तर ह्या दोन डायग्राममध्ये आता पहिली आहे सेकंडरी मेमरी सिस्टीम. तर आपण सेकंडरी मेमरी सिस्टीममध्ये काय केलेलं आहे की एक फिक्स साईज पार्टिशन्स क्रिएट केलेले आहेत. हे जे आडवे पार्टिशन्स इथे क्रिएट केलेले आहेत, राईट. तर हे फिक्स साईज पार्टिशन्स आहेत, राईट. आणि त्याला पेजेस म्हणतात, राईट. तर इथे सेकंडरी मेमरीमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर प्रत्येक पेजची साईज ही 1 KB आहे आणि इथे काही पेजेस अनयुटिलाइज दाखवलेले आहेत, राईट. तर त्याच्यात जे हे फिक्स साईज पार्टिशन्स आपण बनवतोय त्याला सेकंडरी मेमरीमध्ये पेजेस किंवा पेज असं म्हणतात, राईट. तर P1, P2 आणि P3 हे 3 पेजेस इथं क्रिएट केलेले आहेत. ते आपण एक्झाम्पल म्हणून इथं घेतलेले आहेत. आणि बाकीचे जे पेजेस आहेत सेकंडरी मेमरीमधले जे अनयुज्ड आहेत, राईट. आता सेकंड क्वेश्चन हा आहे की जेव्हा आपण सेकंडरी मेमरीमधनं डेटा प्रायमरी मेमरीमध्ये घेतोय तर तेव्हा त्याच साईजचे आणि किंबहुना तसेच पार्टिशन्स हे प्रायमरी मेमरीमध्ये क्रिएट केले गेलेले पाहिजेत. तरच ह्या दोन मेमरीमध्ये डेटा हा स्वॅप होऊ शकतो, एक्सचेंज होऊ शकतो. म्हणून प्रायमरी मेमरीमध्ये सुद्धा म्हणजेच मेन मेमरीमध्ये सुद्धा इक्वल साईजचे पार्टिशन्स क्रिएट केलेले असतात, राईट. आणि त्याला आपण फ्रेम्स म्हणतो. म्हणजे सेकंडरी मेमरीमध्ये पेजेस असतील आणि प्रायमरी मेमरीमध्ये फ्रेम्स असतील. तर इथे पण तुम्ही जर बघितलं तर इथे फ्रेम्स आहेत P1, P2, P3, राईट. हे ॲक्च्युली पेजेस आहेत जे आपण सेकंडरी मेमरीमधनं प्रायमरी मेमरीमध्ये कॅरी केलेले आहेत. आणि बाकीचे जे व्हर्टिकल लाईन्स आहेत तर त्या अनयुज्ड फ्रेम्स इथं इंडिकेट करत आहेत. तर बघा, here we wish process to be stored in non-contiguous fashion. आता जनरली एक प्रोसेस काय करते की एका प्रोसेसमध्ये मल्टिपल पेजेस असू शकतात, राईट. तर सेकंडरी मेमरी इज डिवायडेड इंटू इक्वल साईज पार्टिशन्स कॉल्ड ॲज पेजेस. मेन मेमरी इज ऑल्सो इक्वली डिवायडेड ॲज सेकंडरी मेमरी इन द सेम साइजेस कॉल्ड ॲज फ्रेम्स. Now, address translation in paging. As we already know that CPU generates the logical address which is used to fetch the data from the secondary memory system. Logical address has to be converted into physical address which can be used to fetch the data from the main memory. Now, in this diagram, as we have already talked about the previous diagram, there are some unutilized pages and frames also. P1, P2, P3 are the pages in secondary memory. Now here it is shown that P1, P2, P3 are continuously stored and it may happen or may not happen. परंतु आपण जेव्हा ह्या P1, P2, P3 ला मेन मेमरीमध्ये घेतो
राईट, आणि जेव्हा मेन मेमरीमध्ये घेतो तेव्हा ते फ्रेम्समध्ये कन्वर्ट होतात, राईट. तर तेव्हा आपण त्याला नॉन कंटिग्युअस फॅशनमध्ये सुद्धा सेव्ह करू शकतो. आणि इथे तोच पार्ट केलेला आहे की P1 बघा एकदम बॉटमला सेव्ह केलेला पेज आहे म्हणजे फ्रेम आहे आता मेन मेमरी असल्यामुळं. P2 हा फ्रेम आहे, म्हणजे ते इक्विव्हॅलंट आहेत. P1, P2, P3 हे सेकंडरी मेमरीमध्ये फक्त पेजेस कन्सिडर होतात, तर त्यांना मेन मेमरीमध्ये फ्रेम्स म्हणतात. आता P1 नंतर आपल्याला P2 हे पेज ॲक्सेस करणं एक्सपेक्टेड आहे, त्याच्यानंतर P3 हे पेज ॲक्सेस करणं एक्सपेक्टेड आहे. परंतु आपण त्यांना बघा सिक्वेन्शियली पण सेव्ह केलं, कधी कधी आपण त्यांना नॉन सिक्वेन्शियली सुद्धा सेव्ह करतो. इथे बघा P1 हा एकदम बॉटमला आहे, नंतर P2 हा वरती सेव्ह झालेला आहे, त्याच्यानंतर कुठेतरी P3 सेव्ह झालेला आहे. आता आपल्याला इथे करायचं काय की P1 नंतर P2 नंतर P3 ला आपल्याला ॲक्सेस करायचं आहे. आता आपण जेव्हा हा पार्ट करत असतो तेव्हा आपला इंटरेस्ट सध्या इथं हे आहे की आपल्याला नॉन कंटिग्युअस फॉर्मॅटमध्ये पेजेस फेच करायचे आहेत. तर आपण इकडे काय करतो, तिकडे आपण कंटिग्युअस मेमरी अलोकेशनमध्ये ॲरेज यूज केले होते आणि इकडे आपण काय एक्झाम्पल दिलेलं आहे की लिंक लिस्ट यूज होतात. तर तसंच इथे केलेलं आहे की प्रत्येक फ्रेमच्या शेवटी राईट एक स्पेस ठेवलेला आहे, जो स्पेस आपल्याला दुसऱ्या फ्रेमचं लोकेशन फाइंड आउट करून देतोय. म्हणजे P1 वरून मला P2 ला जाता येईल, P2 मध्ये त्याचा ऑलरेडी डेटा पण आहे आणि ॲड्रेस टू नेक्स्ट लोकेशन सुद्धा आहे, जसं की लिंक लिस्टमध्ये असतं. तर त्याच्यामुळंच P2 मध्ये सुद्धा एक पॉइंटर आहे जो P3 कडे पॉइंट करतोय. आणि त्याच्यामुळं काय होतंय की तुम्हाला प्रॅक्टिकली तर डेटा हा नॉन कंटिग्युअस फॉर्मॅटमध्ये सेव्ह करावा लागतो, परंतु तुम्हाला फेच करताना कुठलीही अडचण येऊ नये त्याच्यामुळं तो डेटा आणि ॲड्रेस टू द नेक्स्ट नोड या फॉर्मॅटमध्ये तो डेटा सेव्ह केलेला आहे. आता बघा त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला तो डेटा ॲक्सेस करणं कंटिग्युअस फॅशनमध्ये CPU ला सोपं जातं. आता इकडे एक प्रॉब्लेम असा आहे की ही जी मेथड आहे ह्या मेथडमध्ये आपल्याला बेसिकली डेटा जेव्हा आपण फेच करत असतो तेव्हा त्याचं फेचिंग स्लो होतं आणि त्याच्यामुळं ही जी मेथड आहे ही मेथड प्रॅक्टिकली फारशी सुटेबल होत नाही. The method shown in the diagram is not suitable because access here is very slow and for that purpose there is a solution that we need to find out. आता आपल्याला याच्यामध्ये सॉल्युशन एवढंच एक फाइंड आउट करायचं आहे की पेजेसचं जे कनेक्शन आहे ते फ्रेमसोबत किती फास्टली होईल आणि आपल्याला तो डेटा CPU ला किती लवकरात लवकर पाठवता येईल, त्याच्यासाठी आपल्याला एक मेथड किंवा एक सॉल्युशन त्याच्यामध्ये फाइंड आउट करावं लागतं. कारण आपण जर फक्त फ्रेम्स यूज केल्या तर आपल्याला हा प्रॉब्लेम येणार नक्कीच आहे की इथे डेटा फेचिंग हे स्लो आहे. आणि आपल्याला हे एवढं तर नक्की माहिती आहे की CPU ला आपल्याला डेटा फास्ट प्रोव्हाइड करण्यासाठीच आपण मेमरी हायरार्की बनवलेली आहे. नाहीतर आपण काय केलं असतं की सेकंडरी मेमरी आणि CPU याच्यामध्ये कुठल्याच मेमरीज ठेवल्या नसत्या आणि डायरेक्टली डेटा ॲक्सेस करू दिला असता. परंतु सेकंडरी मेमरी स्लो असल्यामुळे आपण प्रायमरी मेमरी क्रिएट केलेली आहे आणि प्रायमरी मेमरीमध्ये कॅश मेमरी सुद्धा आहे, राईट. तर ती जी प्रायमरी मेमरी आहे आता ह्या डायग्राममध्ये असं आपल्याला बघायला मिळतंय की तिथून डेटा फेच करणं स्लो होत आहे, कारण लिंक लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये आपण डेटाचे जे बाईट्स आहेत फ्रेम्स आहेत ते एकमेकांना कनेक्ट करतोय आणि लिंक लिस्टमध्ये आपल्याला माहिती आहे की डेटा फेच करणं हे स्लो आहे. तर त्याच्यामुळे याच्यावर एक सॉल्युशन आहे आणि त्या सॉल्युशनला आपण पेज टेबल असं नाव दिलेलं आहे, राईट. The method shown in the diagram is not suitable because access here is very slow and so the solution is page table and that is what we will going to see in the next slide. About page table, right. For one process there is one page table and one process may have hundreds of pages. म्हणजे आता सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला जी इथं लक्षात ठेवायची आहे की पेजेस, फ्रेम आणि प्रोसेस ह्या तीन गोष्टीला आपल्याला सगळ्यात आधी वेगवेगळं कन्सिडर करायचं आहे. सेकंडरी मेमरीमध्ये इक्वल पार्टिशन्स असतात जिथे आपण डेटा सेव्ह करतो, त्याला पेजेस म्हणतात. सेकंडरी मेमरीवरचा डेटा हा प्रायमरी मेमरीमध्ये येतो. प्रायमरी मेमरीमध्ये सुद्धा इक्वल साईज पार्टिशन्स असतात
आणि त्यांना आपण फ्रेम्स म्हणतो. आता आपण जेव्हा ऑपरेटिंग सिस्टीममध्ये डेटा प्रोसेस करत असतो तर आपण जी इम्पॉर्टंट एंटिटी कन्सिडर करतो ती प्रोसेस आहे. प्रोसेस काय करते, ही आपला जो डेटा आपल्याला प्रोसेस करायचा आहे ती काय करते, रिस्पॉन्सिबिलिटी घेते. तर इथे प्रोसेस काय करणार आहे, नंबर ऑफ पेजेसची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहे. एक प्रोसेस राईट मध्ये एक पेज टेबल असणार आहे. फॉर वन प्रोसेस देअर विल बी वन पेज टेबल. एका प्रोसेससाठी एक पेज टेबल असणार आहे आणि त्या पेज टेबलमध्ये मल्टिपल पेजेस असणार आहेत. पेज टेबल कंटेन्स नंबर ऑफ एंट्रीज इक्वल टू नंबर ऑफ पेजेस अ प्रोसेस हॅव इन द सेकंडरी मेमरी. आता सगळ्यात पहिले तर एवढं मात्र क्लिअर आहे की आपल्याला डेटा तर सेकंडरी मेमरीमधनं घ्यायचा आहे ना. तर त्याच्यामुळं सेकंडरी मेमरीमध्ये डेटा आपला कसा सेव्ह आहे, पेजेसच्या फॉर्ममध्ये सेव्ह आहे. आणि जेव्हा आपल्याला तो प्रायमरी मेमरीमध्ये घ्यायचा आहे तर तेव्हा नक्कीच त्याचे आपल्याला लोकेशन्स फेच करावे लागतील, राईट. तर पेज टेबल जो आहे इट विल गोइंग टू कंटेन नंबर ऑफ एंट्रीज इक्वल टू नंबर ऑफ पेजेस अ प्रोसेस हॅव इन द सेकंडरी मेमरी सिस्टीम. नाव पेज टेबल बेस रजिस्टर gives the base address of the page table and the page table will contain the base address of every page. म्हणजे आपल्याला पेज टेबलने एवढा पार्ट नक्कीच क्लिअर होणार आहे की आपल्याला मेमरी लोकेशन्स मिळणार आहेत जे की आपल्याला फेच करता येतील, राईट. आणि आपलं जे ॲक्च्युअल फेचिंग आहे ते लॉजिकल ॲड्रेसचं कन्व्हर्जन आपण फिजिकल ॲड्रेसमध्ये केलेलं असल्यामुळं आपण मेन मेमरीमधनं हे पेजेस फेच करणार आहेत. आता ही डायग्राम आहे. ह्या डायग्राममध्ये पेज टेबलचं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. तर आता CPU जनरली असं कन्सिडर करतोय की आपल्याकडं एकच मेमरी अवेलेबल आहे, ती सेकंडरी मेमरी, म्हणून तो लॉजिकल ॲड्रेस क्रिएट करतोय. आता लॉजिकल ॲड्रेस क्रिएट केल्यानंतर इकडे बघा आपण असा एक पार्ट दाखवलेला आहे ज्याच्यामध्ये P आणि D हे दोन आपण व्हेरिएबल दाखवलेले आहेत. तर P हे जे आहे हे पेज नंबर आहे. पेज टेबलचा बेसिक पर्पज काय आहे, पेज टेबलचा बेसिक पर्पज एवढाच आहे की आपल्याला जो पेज आहे त्याचा आपल्याला नंबर फाइंड आउट करायचा आहे, राईट. आणि तो पेज हा फ्रेमसोबत रिलेट करायचा आहे. तर आता CPU जेव्हा लॉजिकल ॲड्रेस जनरेट करतोय तेव्हा त्याच्याकडं दोन व्हेरिएबल्स असणार आहे. पहिला आहे पेज नंबर आणि दुसरा आहे इन्स्ट्रक्शन ऑफसेट. इन्स्ट्रक्शन ऑफसेट म्हणजे काय की आपल्याला कुठल्या नंबरचा इन्स्ट्रक्शन मेमरी सिस्टीममध्ये फेच करायचा आहे. कारण बघा आपला जो डेटा आहे तो नेहमीच इन्स्ट्रक्शन आणि डेटा या फॉर्मॅटमध्ये असणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला तो डेटाचा बाईट इझिली फेच करता येणार आहे प्रोसेसरमध्ये. हा पार्ट ऑलरेडी आपण लर्न केलेला आहे कम्प्युटर आर्किटेक्चर आणि ऑर्गनायझेशनमध्ये की इन्स्ट्रक्शन आणि त्याचा असोसिएटेड डेटा आपल्याला त्या पर्टिक्युलर कंप्लीट डेटाचा डेटा बाईट मिळवून देत असतो. त्याच्यामुळं आपण बघा इथे काय केलेलं आहे की CPU जेव्हा लॉजिकल ॲड्रेस जनरेट करतो तर त्याचं अझम्पशन आहे की आपल्याला एकच मेमरी अवेलेबल आहे सेकंडरी मेमरी, परंतु आपण इथे काय केलेलं आहे मल्टिपल मेमरीज या CPU आणि सेकंडरी मेमरीच्या मध्ये क्रिएट करून ठेवलेले आहेत ज्याच्यामुळं आपला डेटा ॲक्सेस हा फास्ट होतोय. आता बघा इकडे आपण पेज नंबर, आता बेसिकली पेज टेबलचा पर्पज काय आहे, हा पेज टेबल हा बेसिकली एक डेटा स्ट्रक्चर आहे ज्याच्यामुळं ॲक्च्युली आपल्या मेमरीमध्ये एक मेटा डेटा क्रिएट होतोय. कारण आपल्याकडं ऑलरेडी प्रायमरी मेमरी होती, सेकंडरी मेमरी होती, तर त्याच्यामुळं CPUला तिकडून डेटा फेच करायचा होता. परंतु जेव्हा तो प्रायमरी मेमरीकडनं डेटा फेच करायला लागला तेव्हा प्रायमरी मेमरीमध्ये नॉन कंटिग्युअस मेमरी ॲलोकेशन स्कीम इम्प्लिमेंट केलेली असल्यामुळं, राईट, तिकडे काय झालं, लिंक लिस्ट सारखा बिहेवियर आपल्याला बघायला मिळालं. आणि त्या बिहेवियरमध्ये एक जो फ्रेम आहे तर तो काय करतोय की ॲड्रेस टू नेक्स्ट फ्रेम होल्ड करतोय. दुसऱ्या फ्रेममध्ये सुद्धा डेटा आहे आणि ॲड्रेस टू नेक्स्ट फ्रेम आहे. तर लिंक लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये जर आपण डेटा फेच करतोय तर तो स्लो होतोय. त्याच्यामुळं आपल्याला एक वेगळे डेटा स्ट्रक्चर लागणार आहे आणि ते डेटा स्ट्रक्चर म्हणजे पेज टेबल आहे.
आणि हे पेज टेबल म्हणजे इट इज अ मेटा डेटा, इट इज अ डेटा स्ट्रक्चर, इट इज नॉट अ हार्डवेअर. ही गोष्ट आपल्याला अजून एकदा लक्षात ठेवायला लागेल. तर ह्या डेटा स्ट्रक्चरमध्ये आता बघा आपण काय करणार आहे, बेसिकली आपण एवढंच पार्ट करणार आहे की पेजेसचं लिंकिंग आपण फ्रेमसोबत करणार आहे. का बरं करणार आहे? कारण पेजेस हे सेकंडरी मेमरीमध्ये असतात आणि फ्रेम्स या प्रायमरी मेमरीमध्ये असतात. आणि आपण डेटा CPU मध्ये कुठून फेच करतो? प्रायमरी मेमरी सिस्टीममधून. कारण आपल्याला ती मेमरी नियर बाय मेमरी आहे CPU साठी. तर त्याच्यामुळं आता इकडे बघा, CPU जेव्हा लॉजिकल ॲड्रेस जनरेट करेल तेव्हा एक तुम्हाला सिम्पल ॲरे तिथं क्रिएट होईल. तर तो ॲरे काय करेल, पेज नंबर कंटेन करेल आणि इन्स्ट्रक्शन ऑफसेट कंटेन करेल. इन्स्ट्रक्शन ऑफसेट म्हणजे सिम्पल टर्म्समध्ये तो तुमचा डेटा आहे. आता बघा त्याचं कनेक्शन आपण इकडे डायरेक्टली फिजिकल ॲड्रेस ह्या डीचं कनेक्शन त्या डीला तिकडे दाखवलेलं आहे. का बरं? कारण इन्स्ट्रक्शन आणि डेटा सेम असणार ना, जरी तो प्रायमरी मेमरी असली काय किंवा सेकंडरी मेमरी असली काय. इन्स्ट्रक्शन आणि तो जो डेटा आहे म्हणजे इन्स्ट्रक्शन ऑफसेट जो आहे तर तो सेमच राहणार आहे. आता फक्त आपल्याला मॅपिंग करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पेज टेबलची गरज आहे. आता जेव्हा आपण एक पेज नंबरला कॉल करतो राईट, तर तेव्हा आपण इकडे लक्ष द्या की जो पेज नंबर आहे तो इकडे कनेक्ट केलेला आहे पेज टेबलला राईट. आता बघा पेज टेबलमध्ये काय आहे, पेज टेबलमध्ये वेगवेगळ्या फ्रेम्सचे लोकेशन्स स्टोअर्ड आहेत. कारण पेज टेबल हा एक इंडेक्स टेबल आहे. म्हणून आपण काय करणार आहेत की कुठला पेज कुठल्या फ्रेमला ॲक्सेस करणार आहे याचं मॅपिंग आपण पेज टेबलमध्ये करणार आहोत. आणि बघा P इज कनेक्टेड टू F ओव्हर हिअर, F इज अगेन कनेक्टेड टू F and D on right hand side and which is directly connected with the physical memory. So what we are doing here, we are connecting the page that we have generated, we have connecting that particular page with the frame. त्याच्यामुळं तुमच्या सेकंडरी मेमरी सिस्टीममधून आपल्याला जो डेटा फेच करायचा आहे म्हणजे आपल्याला जे पेजेस फेच करायचे आहेत तर ते पेजेस जेव्हा प्रायमरी मेमरीमध्ये येतात राईट, तर ते डिसकंटिन्युअस लोकेशन्सला सेव्ह असतात, जे की आपण मागच्याच डायग्राममध्ये बघितलेलं आहे राईट. पण त्याच्यामुळं आपण काय करणार आहे की आपल्याला कुठला डेटा लागतोय सेकंडरी मेमरीकडनं. फॉर एक्झाम्पल आपल्याला पेजेस लागत आहेत P1 to P5, तर ते सगळे पेजेस हे रँडमली सेकंडरी मेमरीवर सेव्ह आहेत आणि मेन मेमरीवर पण सेव्ह आहेत. परंतु सेकंडरी मेमरीवरचा डेटा आपल्याला फेच करणं हे टाईम कन्झ्युमिंग आहे. त्याच्यामुळं आपण ते जे पेजेस आहे त्यांना आपण डायरेक्टली कनेक्ट करतोय फ्रेमसोबत. कशा थ्रू कनेक्ट करतोय आपण? एका डेटा स्ट्रक्चरच्या थ्रू. आणि तो डेटा स्ट्रक्चर आहे पेज टेबल राईट. आणि तर तो पेज टेबल पेजेसला फ्रेम्ससोबत मॅच करतोय म्हणजे कनेक्ट करतोय, डायरेक्टली तो कनेक्ट करतोय. आणि जर त्यांनी पेजेसला फ्रेमसोबत कनेक्ट केलं तर आपण डायरेक्टली त्या फ्रेम्स CPU मध्ये फेच करू शकतो. आणि इथं ॲक्च्युली काय होतं की जे पेजेस असतात ते रँडमली स्टोर्ड असतात आणि फ्रेम्ससुद्धा त्याच्यानंतर अजून रँडमली मेन मेमरीमध्ये सेव्ह होतात. त्याचं कारणही मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आणि हे जे मॅपिंग होतं हे मॅपिंग बेसिकली आपल्याला पेज टेबल करून देतो. आणि त्याच्यामुळं आपल्याला एक चांगला डेटा स्ट्रक्चर अवेलेबल होतो जो की आपल्याला सेकंडरी मेमरीमधला डेटा हा प्रायमरी मेमरीमध्ये आणून देतो आणि प्रायमरी मेमरी म्हणजेच मेन मेमरीमधनं आपल्याला डेटा CPU मध्ये डायरेक्टली फेच करता येतो. आता आय होप की तुम्हाला हा पेज टेबलचा कन्सेप्ट इकडे समजतोय. नाव हिअर in memory paging, as it is a non-contiguous memory allocation scheme, in memory paging the technique that is actually implemented, it is known as compaction. Compaction is observed here in the paging, which is a technique of overcoming the external fragmentation. कारण आपला जो लॅक्युना आपण कंटिन्युअस मेमरी अलोकेशनमध्ये बघितला तर तो लॅक्युना ड्रॉबॅक हा होता की आपली मेमरी सिस्टीम एक एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशनचा प्रॉब्लेम फेस करते आहे. आणि एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे. कारण एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशनचा आपल्याला एक फायदा असा होतोय की
आपल्याला काय होतं आहे की आपली मेमरी वाया जात नाही, कारण कंटिन्युअस मेमरी ॲलोकेशनमध्ये इंटरनल फ्रॅगमेंटेशन होत होतं, त्याच्यामुळं आपली खूप सारी मेमरी वाया जात होती. कारण काय आहे ना की एक 10 KB एक ब्लॉक असतो. जर तुमची प्रोसेस 5 KBची असली तर 5 KBचा ब्लॉक हा वाया जातो. 7 KBची असली तर 3 KBचा ब्लॉक वाया जातो. म्हणजे इंटरनल फ्रॅगमेंटेशन होतं. मग आपल्याला ते इंटरनल फ्रॅगमेंटेशन तर आपल्याला ॲक्च्युली सॉल्व्ह करायचं आहे, राईट. आणि त्याच्यामुळं आपण काय करतो की आपण ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करत होतो की एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन ही मेथड यूज करत होतो. एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशनमध्ये काय होतं की लिमिटेड अमाऊंट ऑफ मेमरी आपल्याकडे अवेलेबल असते, जी की दुसऱ्या मेमरी ब्लॉकला कनेक्टेड असते, जसं की लिंक लिस्टमध्ये असतं. आणि आपण पेज टेबलमध्ये एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. आणि जेव्हा आपण एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय त्याला अल्टरनेटिव्ह नाव कॉम्पॅक्शन सुद्धा आहे. आता जेव्हा आपण हे नॉन कंटिन्युअस मेमरी ॲलोकेशन इथं डिस्कस केलेलं आहे, तेव्हा म्हणजेच मेमरी पेजिंग ही एक मेथड आपण डिस्कस केलेली आहे, तर त्याचे ॲडव्हान्टेजेस पण आपल्याला काही असणार आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस पण असणार आहेत नक्कीच. तर आता ॲडव्हान्टेजेसमध्ये काय होतं आहे की वी कॅन ॲक्सेस आर प्रोसेस कन्व्हिनियंटली. म्हणजे इथे इंटरनल फ्रॅगमेंटेशन होणार नाही आहे, तुमची मेमरी सेव्ह होणार आहे. आणि तुम्हाला कारण एका ब्लॉकला तुम्हाला दुसऱ्या ब्लॉकसोबत इझिली कनेक्ट करता येणार आहे. दुसरी गोष्ट, इथं एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन होणार नाही, नो एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. आणि परत काही डिसॲडव्हान्टेजेस पण असणार आहेत. प्रत्येक टेक्नॉलॉजीचे काही ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजेस हे नेहमीच असतात. तर इकडे पेज टेबल कंटेन्स द मेटा डेटा. जेव्हा की मी तुम्हाला सांगितलं की त्या पेज टेबलमध्ये आपल्याला एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ एकतर स्पेस क्रिएट करावी लागते. त्याच्यामुळं मेटा डेटा आपल्याला, कारण ऑलरेडी आपल्याकडं मेन मेमरी होती, कॅश मेमरी असते, सेकंडरी मेमरी तर ऑलरेडी आहे, तर त्याच्यात आपण पेज टेबल क्रिएट करतोय. का बरं? कारण आपल्याला कंटिन्युअस मेमरी ॲलोकेशनपेक्षा सुद्धा नॉन कंटिन्युअस मेमरी ॲलोकेशन हे प्रेफरेबल आहे. आणि ते जर प्रेफरेबल आहे तर त्याच्यासाठी रिक्वायर्ड टेक्नॉलॉजीसुद्धा आपल्याकडे असली पाहिजे, जी की आपल्याला एक्सपेक्टेड वेळेमध्ये प्रोसेसरला तो डेटा अवेलेबल करून देईल. म्हणून आपण पेज टेबल यूज केलेलं आहे. परंतु पेज टेबल कंटेन्स द मेटा डेटा. इवन डिसॲडव्हान्टेज इज इंटरनल फ्रॅगमेंटेशन. इंटरनल फ्रॅगमेंटेशनमध्ये काय झालेलं ना की आपण फिक्स साईजचे पार्टिशन्स बनवलेले आहेत सेकंडरी मेमरीमध्ये. फिक्स साईजचे पार्टिशन्स कुठले कुठले आहेत? सेकंडरी मेमरीमध्ये पेज आहे, प्रायमरी मेमरीमध्ये फ्रेम आहे. मग आता ते फिक्स साईज असल्यामुळं तर तिथेही आता एक प्रोसेस काय करते ना, एक पेज टेबलसाठी एका प्रोसेससाठी एक पेज टेबल आपण बनवतोय. आता एका पेज टेबलमध्ये मल्टिपल पेजेसचे जे बेसिक ॲड्रेस आहे तर तो ॲड्रेस पेज टेबलमध्ये आहे, राईट. जो बेस ॲड्रेस आहे तो पेज टेबलमध्ये आहे, राईट. तर तो काय करतोय, तो पेजला फ्रेमसोबत मॅप करतोय, राईट. आणि पेजवरून आपल्याला फ्रेम मिळते, म्हणजे आपल्याला डेटा मिळतोय, राईट. परंतु ते ज्या फ्रेम्स आहेत किंवा ते जे पेजेस आहेत तर ते फिक्स साईजचे आहेत. तर तिथे काय होणार आहे की ती जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये की मल्टिपल पेजेस आहेत, तर असं होऊ शकतं की तिला त्या 1 KB मधला, राईट, 768 बाईट्स फॉर एक्झाम्पल रिक्वायर्ड आहे. मग जो एक्स्ट्रा जो स्पेस आहे तो तर तिकडे थोडाफार वाया जाणारच आहे. तर इकडे काही प्रमाणामध्ये आपल्याला इंटरनल फ्रॅगमेंटेशन बघायला मिळतं. परंतु नॉन कंटिन्युअस मेथडपेक्षा कंटिन्युअस मेमरी ॲलोकेशन मेथडपेक्षा नॉन कंटिन्युअस मेमरी ॲलोकेशन मेथड म्हणजेच मेमरी पेजिंग हे प्रॅक्टिकली ऑपरेटिंग सिस्टीममध्ये यूज केलं जातं डेटा फेच करायसाठी. I hope you might have understood with the memory paging concept, which is one of the important concept in operating systems. आता ह्या व्हिडिओच्या नंतर I will going to solve a numerical by using a page table. Means I will going to solve a numerical using memory paging. So please watch the upcoming video also. Thank you.